मित्रांनो, आपण आपल्या कोर्ट कचेरी या चॅनलवर आज एका नवीन विषयासोबत आलेलो आहोत। तर आज आपला नवीन विषय असा आहे की आपण शेतजमिनीचे वाटप करतो व शेतजमिनीचे वाटप करीत असताना शेतजमीन वाटप करतोय। शेतजमीन वाटप करताना शेतजमीन ही महत्वाची वडिलोपार्जित असली पाहिजे आणि शेतजमिनीचे वाटप करताना कोणती महत्वाची काळजी घेतली पाहिजे, कोणत्या महत्वाच्या गोष्टी केल्या पाहिजेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर नमस्कार मित्रांनो, मी आपला वकील मित्र विशाल गावडे आणि चला तर मग कायद्याचं म्हणजे तुमच्या फायद्याचं बोलूया। मिळकत वडिलोपार्जित असते। मिळकतीच्या नाव सातबाऱ्याच्या उत्तरावर वडिलांची नावे असतात। त्या वडिलांच्या नावांचे आपल्याला खाली वाटप करायचे असेल तर कुटुंबातील इतर सर्व लोक असतात, आई असते, बहीण असते, भाऊ असतात, ह्या सर्वांचं आपल्याला वाटप करायचं आहे। तर वाटप करण्यासाठी आपल्याकडे कुठले कुठले पर्याय उपलब्ध आहेत, ते कुठल्या पद्धतीने आपण करू शकतो हे आपण पाहणार आहोत। सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे वाटप करण्यासाठी कुठले पर्याय उपलब्ध आहेत। तर आपण रजिस्टर वाटप करू शकतो। दुसरा पर्याय म्हणजे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम 85 प्रमाणे तहसीलदार साहेब यांच्या समोर देखील आपण वाटप करू शकतो। आणि तिसरा पर्याय आहे तो कोर्ट वाटप। म्हणजे कोर्ट वाटप म्हणजे काय की कोर्टात आपण दावा दाखल करून आपसात तडजोड करून तडजोडीचा हुकुमनामा घेऊ शकतो व त्या हुकुमनाम्याप्रमाणे आपण वाटप करू शकतो। त्याचप्रमाणे मित्रांनो, जर अनेक मिळकती असतील, काहींचे वाटप करतोय आपण आणि बाकीच्या मिळकतींचं वाटप करत नाहीये, त्या मिळकती सदर वाटपामध्ये आपण का सामील करत नाहीये किंवा वाटप करण्याच्या ठेवलेल्या ज्या मिळकती आहेत त्या मिळकती या वाटपामधून आपण का वगळल्या, याची कारण आपण पुढील प्रमाणे आहेत ते पाहणार। तर वाटपात वगळण्यात आलेल्या प्रॉपर्टी बाबत काय लिहायचे आपण एक उदाहरणार्थ पाहूया। ती मिळकत कोणाच्या हिश्श्याला ठेवलेली आहे का, ती मिळकत खरेदी खताची आहे का, अशा प्रकारची वगैरेची कारण आपण त्यामध्ये देऊ शकतो अथवा त्याचा उल्लेख आपण वाटपात केला पाहिजे। वाटपात आणखी काय उल्लेख केला पाहिजे तर जमिनीत असलेल्या विहिरी, बोर, रस्ते, गुरांचे गोटे यांचा उल्लेख वाटपात करायला पाहिजे। त्याचबरोबर मित्रांनो, आपण वाटप झाले, वाटपाचा अंमल करण्यासाठी आपण काय करतो, रजिस्टर वाटप केलेले असेल तर त्यासाठी आपण रजिस्टर कडून त्या दस्ताची प्रत काढतो। त्याचबरोबर दुसऱ्या पर्यायाप्रमाणे जर आपण तहसीलदार साहेब यांच्याकडे 85 प्रमाणे वाटप केले असेल तर त्याच्या सही शिक्क्याच्या नकला काढून आपण त्या नकला नोंदीला देतो। त्याचबरोबर कोर्टातून वाटप केलेले असेल तर कोर्टातून केलेल्या वाटपाच्या हुकुमनाम्याच्या सही शिक्क्याच्या नकला आपल्याला काढाव्या लागतील आणि त्या नकला आपल्याला संबंधित अधिकाऱ्याकडे द्यावे लागतील। हे झालं वाटप झाल्यानंतर वाटपाचा अंमल करण्यासाठी करावी लागणारी प्रोसिजर। तर त्याच्यानंतर पुढे काय होते, आपण ज्यावेळेस हे कागदपत्र दस्त देतो, दस्त दिल्यानंतर त्याचा एक फेरफार तयार होतो, फेरफार तयार केला जातो, फेरफारची नोंद घेतली जाते आणि त्या फेरफारची नोंद घेतल्यानंतर तो जो फेरफार आहे तो फेरफार हा प्रलंबित फेरफार म्हणून सातबाऱ्याच्या इतर हक्कामध्ये दाखवतो। त्या फेरफारची आपण प्रत काढून त्या फेरफारवरती जे आपण वाटप केलेलं आहे, रजिस्टर वाटप केलेलं असो अथवा तहसीलदार साहेब यांच्याकडे केलेलं वाटप असो अथवा कोर्टात केलेलं वाटप असो, त्या फेरफारमध्ये घेतलेली नोंद ही बरोबर आहे का हे आपण वाचून पाहिलं पाहिजे, त्याची आपण खात्री केली पाहिजे। तरच आपण केलेले वाटप हे बरोबर आहे अथवा त्यात काही त्रुटी असेल तर आपल्याला त्या संबंधित अधिकाऱ्याला ते सुचवावं लागेल। त्यासाठी आपण दाखल केलेल्या कागदपत्रांचा घेतलेला जो फेर आहे तो फेर आपण त्याची शहानिशा करून संबंधित अधिकाऱ्यांना भेटलं पाहिजे आणि ते जर तो फेरफार बरोबर असेल तर ठीक आहे अथवा त्या फेरमध्ये काही दुरुस्ती असेल तर त्या संबंधित अधिकाऱ्याला आपल्याला आता सूचित करावे लागेल आणि ते दुरुस्ती करून घ्यावी लागेल। आपण त्या फेरफारमध्ये पाहावे म्हणजे नक्की काय पाहिले पाहिजे तर ते आपण केलेल्या वाटपामधील क्षेत्र, आपल्या सातबाऱ्यावरील क्षेत्र, त्यात असणाऱ्या विहिरीची नोंद, बोरवेलची नोंद, पाईपलाईनची नोंद, रस्त्याची नोंद
इतर काय जे आपल्या जमिनीमध्ये आपण वाटपामध्ये वाटून घेतलेले आहे ते त्या सदर फेरफारमध्ये लिहिलेले आहे का? त्या फेरफारमध्ये काही दुरुस्ती असेल तर ते आपल्याला आता सुचवावी लागेल. जर सदर फेरफार आपण पाहिला नाही आणि ती नोंद मंजूर झाली, नोंद मंजूर झाल्यानंतर जर 7/12 उतारा तयार झाला तर 7/12 उतारा तयार झाल्यानंतर सदर नोंदीबाबत फेरबदल करण्याच्या तलाठी अथवा सर्कल या दोन्हीही अधिकाऱ्यांना कुठलेही फेरबदल करण्याचे अधिकार नाहीत. ते जर तुम्हाला त्या उतार्यामध्ये वाटपाप्रमाणे काही चूक झाली असेल अथवा क्षेत्र चुकले असेल, विहिरीची नोंद राहून गेली असेल, रस्त्याची नोंद राहून गेली असेल अथवा आपल्या वाटपापेक्षा वेगळं काही झालं असेल तर त्या दुरुस्तीसाठी आपल्याला MLRC 155 प्रमाणे दुरुस्ती अर्ज हा तहसीलदार साहेब यांच्याकडेच दाखल करावा लागेल. त्या फेरमध्ये दुरुस्ती करण्यासाठी संबंधित सर्कल अधिकारी अथवा तलाठी अधिकारी यांना कोणतेही अधिकार राहणार नाहीत. त्यासाठी आपण जो वाटप करतोय ते वाटप कुठल्याही पद्धतीचं असो, म्हणजे रजिस्टर असो, कोर्टाचा असो अथवा तहसीलदार साहेब यांच्याकडील असो, तर ते वाटप केल्यानंतर त्या वाटपामधील जो आदेश आहे त्या आदेशाप्रमाणे त्या फेरवरती नोंद आली का हे पाहणं गरजेचं आहे, क्षेत्र पाहणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, आपल्या वडिलोपार्जित प्रॉपर्टीचे वाटप करीत असताना आपण कुठली काळजी घेतली पाहिजे याबद्दल या व्हिडिओमध्ये पाहिले आहे. या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आपण जर वाटपामध्ये काळजी घेतली तर भविष्यात होणारे आपले जे काही नुकसान आहे अथवा अडचणी आहेत ते टळणार आहेत. तर मित्रांनो, आम्ही आमच्या चॅनलवर अशाच वेगवेगळ्या प्रकारची कायदेविषयक माहिती देण्याचा प्रयत्न करीत असतो. त्या प्रयत्नाला आपण उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा व आमच्या कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व कोर्ट कचेरी ऑफिशियल इंस्टाग्राम व फेसबुक पेजला फॉलो जरूर करा. धन्यवाद.